झाला न्याय तरी मनी न खचला अरे भीम जावई बनूनी माया भीम जावई बनूनी त्या बामन वाड्यात घुसला भीम जावई बनूनी भीम जावई बनूनी भीम जावई बनूनी बामन वाड्यात घुसला बामन वाड्यात घुसला ऐका 14 ऑक्टोबरच्या दिनी 14 ऑक्टोबरच्या दिनी पंचशिलेचा घुमला धोनी पंचशिलेचा घुमला पंचशिलेचा घुमला पंचशिलेचा घुमला देव 33 कोटी सोडले देव 33 कोटी सोडले नाग नदीच्या पाण्यातून अस्पृश्य नावाचा तो कलंक पुसला अस्पृश्य नावाचा तो कलंक पुसला सहज यांची काडी मोडली तरी यांना विटाळ व्हायचा अन चुकून देवळाची पायरी चढली तरी यांना विटाळ व्हायचा अन नुसती नजरेला नजर भिडली तरी यांना विटाळ व्हायचा अन जर का अंगावर सावली पडली मग विटाळच विटाळ व्हायचा माझे मामा प्रकाश पवार यांचा शेर आहे मग त्या राजगादीवर दलित बसला आता विटाळ तुमचा कुठे गेला अहो दलित वकिलानं न्याय दिला आता विटाळ तुमचा कुठं गेला दलित डॉक्टरनं इलाज केला आता विटाळ तुमचा कुठं गेला आणि आमचा भीमराव तुमचा जावाई झाला मग सांगा विटाळ तुमचा कुठं गेला त्या वर्गात माठाचं पाणी त्या वर्गात माठाचं पाणी त्याला पिण्याची होती मनाई त्याला पिण्याची होती मनाई त्याला पिण्याची होती मनाई त्याला पिण्याची होती मनाई तिसे भरलेला पाण्यानं माठ तिसे भरलेला पाण्यानं माठ पण घसा भीमाचा कोरडात राही तरी व्याकुळ भीम माझा ना कुणाला दिसला तरी व्याकुळ भीम माझा ना कुणाला दिसला अरे भीम जावई बनून माझा भीम जावई झाला बामनाचा झाला आणि म्हणून मला एक शेर आठवला हा शेर या करता आठवला इतिहास आहे बाबासाहेबांना प्रत्येक वेळी प्रत्येक कार्यात बाबासाहेबांना आडवं येणार कोण असेल या देशामध्ये ते फक्त गांधी बाबासाहेबांना पुणे कराराच्या वेळेस रडावं लागलं बाबासाहेब गांधीजीला म्हटले गांधीजी अरे तुझा हा कपटी डाव माझ्या समाजाचं फार वाईट करेल गांधी त्या पुणे कराराच्या वेळेस जर गांधीच्या त्या पुणे करारावर बाबासाहेबांनी सही केली नसती तर काय झालं असतं बाबासाहेबांना माहित होतं की या देशामधले लोक माझ्या समाजाचं फार वाईट करतील त्यामुळे बाबासाहेबांनी त्या पुणे करारावर सही केली आमचे अधिकार पुणे करारामध्ये दाबले गेले बाबासाहेबांनी पण बाबासाहेब बामनाचे जवाई झाले या देशाचे शिल्पकार झाले आणि म्हणून हा शेर मला आठवला लक्ष द्या बाबा दुःखाची घटना साहेब कळविते पत्राने हे गाणं शेवटी गाणार आहे 100 रुपये मिळाले तिथेही गांधीच आहेत पण बाबासाहेब आमच्या हृदयात आहेत कशी आहेत की लिहिली या देशाची घटना ती लेखणी होती भीमरायाच्या बोटावर हा शेर लक्ष द्या
दीनानाथ कांबळे म्हणतात की लिहिली या देशाची घटना, ती लेखणी होती भीमरायाच्या बोटावर, भीम आमच्या ओठावर, काळजाच्या देठावर, संसदेच्या राजपाटावर. भीम आमच्या ओठावर, काळजाच्या देठावर, संसदेच्या राजपाटावर, भीम निर्वाण दिनी चैत्यभूमीवर, जनसागराच्या उसळती लाटा लाटावर, पण कुत्रा सुद्धा फिरकत नाही त्या गांधीजीच्या राजघाटावर, त्या गांधीजीच्या राजघाटावर. चौदा ऑक्टोबरच्या दिनी, 14 ऑक्टोबरच्या दिनी पंतशिलेचा घुमला ध्वनी, पंतशिलेचा घुमला ध्वनी, पंतशिलेचा घुमला ध्वनी, पंतशिलेचा घुमला ध्वनी. देव 33 कोटी सोडले, देव 33 कोटी सोडले नागनदीच्या पाण्यातून, नागनदीच्या पाण्यातून, नागनदीच्या पाण्यातून, नागनदीच्या पाण्यातून. अस्पृश्य नावाचा कलंक सुनीलचा पुसला, अस्पृश्य नावाचा कलंक सुनीलचा पुसला. अरे भीम जावई बनूनी, माया भीम जावई बनूनी बामनवाड्यात घुसला. भीम जावई बनूनी बामनवाड्यात घुसला, भीम जावई बनूनी बामनवाड्यात घुसला, भीम जावई बनूनी बामनवाड्यात घुसला, भीम जावई बनूनी बामनवाड्यात घुसला. जरी वर्गात भीम माझा एका कोपऱ्यात बसला, जरी वर्गात भीम माझा एका कोपऱ्यात बसला. अरे भीम जावई बनूनी, भीम जावई बनूनी बामनवाड्यात घुसला. भीम जावई बनूनी बामनवाड्यात घुसला, 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 भीम जावई बनूनी बामनवाड्यात घुसला. चेतन वो लोग हरामी हैं, चेतन वो लोग हरामी हैं जो अपनी जात छुपाते हैं और आरक्षण की सुविधा का पूरा लाभ उठाते हैं. बाबासाहेबांनी प्रत्येकाला कोट्यामध्ये दिले टक्केवारी, 3%, 3.5%, 8%, 10%. पण काही जाण ठेवतात, काही जाण ठेवतात, काही घेतात पण सांगत नाहीत. नोकरी लागायची वेळ आली कागद जोडतात, मी मागासवर्गीय, आणि नोकरी लागली बाहेर आला मी तो नाही. जय भीम बोलत नाहीत. म्हणून म्हणायचं चेतन वो लोग हरामी है, चेतन वो लोग हरामी है जो अपनी जात छुपाते हैं और आरक्षण की सुविधा का पूरा लाभ उठाते हैं, आरक्षण की सुविधा का पूरा लाभ उठाते हैं. अरे लानत है ऐसे लोगों पर जो एहसान भीम जी के लेकर भी झूठी शान के खातिर जय भीम कहने से शर्माते हैं, जय भीम कहने से शर्माते हैं. माझा शेर आहे की आम्हाला या देशामध्ये माणुसकीने जगण्याचा ओढा लागतो. लक्ष द्या साहेब, जय भीम. आम्हाला या देशामध्ये माणुसकीने जगण्याचा ओढा लागतो. नालायक माणसाला मारण्यासाठी पायातला जोडा लागतो. आवाज सवलती घ्यायची हरामखोरांना लाज नाही वाटत, पण आम्ही जय भीम केला की जसा काय यांच्या आईला काळा घोडा लागतो. सवलती घ्यायची या हरामखोरांना लाज नाही वाटत,
पण आम्ही जय भीम केला तर जसा काही यांच्या आईला काळा घोडा लागतो. माझा शेर, मी लिहिलेला शेर. म्हणून अरे जय भीम बोलायची लाज ज्याला वाटते, अहो जय भीम बोलायची लाज ज्याला वाटते, तुम्ही मानपान त्याला हो देऊ नका. अरे जय भीम बोलायची लाज ज्याला वाटते, अहो तुम्ही मानपान त्याला हो देऊ नका. अरे तुम्ही संगतीला त्याच्या राहू नका. अहो तुम्ही संगतीला त्याच्या राहू नका. त्याच्या मैताला कोणीही राहू नका. संगतीला त्याच्या राहू नका. त्याच्या मैताला कोणीही राहू नका. संगतीला त्याच्या राहू नका. त्याच्या मैताला कोणीही राहू नका. संगतीला त्याच्या राहू नका. त्याच्या मैताला कोणीही राहू नका. संगतीला त्याच्या राहू नका. कोणी जाऊ नका. संगतीला त्याच्या राहू नका. जय भीम बोलायची लाज ज्याला वाटते, जय भीम बोलायची लाज ज्याला वाटते, जय भीम बोलायची लाज ज्याला वाटते. अहो जय भीम बोलायची लाज ज्याला वाटते, तुम्ही मानपान त्याला हो देऊ नका. मानपान त्याला हो देऊ नका. तुम्ही संगतीला त्याच्या राहू नका. त्याच्या मैताला कोणीही जाऊ नका. संगतीला त्याच्या राहू नका. त्याच्या मैताला कोणीही जाऊ नका. असे लोक जे सवलती घेतात पण जय भीम करायला लाजतात, अशा लोकांसाठी मला काय म्हणायचं लक्ष द्या. करती फुकटची हे घर भरणी, करती फुकटची हे घर भरणी, करती फुकटची हे घर भरणी. अहो गेले विसरून भीमाची करणी. बघा अभ्यास पाहिजे तर बोलता येतं. एका गोष्टीची आठवण झाली. करती व फुकटची हे घर भरणी, गेले विसरून भीमाची करणी. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, सत्य घटना. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घटना लिहायला सुरुवात केली, बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजीला, नेहरूजीला सांगितलं होतं की मी घटना लिहित असताना मला मध्ये कोणी डिस्टर्ब करता कामा नये. मी माझ्या परीने घटना लिहिण्याचं काम करणार आहे. कारण 7 लोकांची समिती, एक मरण पावला, एक आजारी पडला, 2 फॉरेनला गेले, 2 राजकारणात व्यस्त झाले. एकटे बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस रात्रदिवस जागून या भारताची घटना लिहिली. आणि त्यामध्ये सर्व धर्म समभावासाठी या देशामध्ये सर्व जाती धर्माचे लोक सुखा समाधानाने नांदत आहेत. ते संविधानाची मेहरबानी आहे. संविधान नसतं, बाबासाहेबांनी मरेपर्यंत हिंदुस्थान म्हटलं नाही, भारतच म्हटलं. कारण बाबासाहेबांना एक म्हणजे मानवतावादी, मानवासाठी असलेलं, लोकांसाठी चालवलेलं लोकराज्य, असं राज्य बाबासाहेबांना निर्माण करायचं होतं. राज की बात यह है, माझे गुरु म्हणतात की नेताओं की दुनिया में बोलो नंबर 1 किसका है. चेतन उदास म्हणतात नेताओं की दुनिया में बोलो नंबर 1 किसका है. अरे कोई बोला नेहरू तो कोई बोला गांधी जी का है, कोई बोला नेहरू तो कोई बोला गांधी जी का है. अरे नेहरू और गांधी से जब जाके पूछे अलग अलग, दोनों ही हाथ जोड़कर बोले इस पर तो हक सिर्फ अम्बेडकर जी का है, सिर्फ अम्बेडकर जी का है. सरदार करती फुकटची हे घर भरणी, करती फुकटची हे घर भरणी. अरे गेले विसरून भीमाची करणी, गेले विसरून भीमाची करणी, गेले विसरून भीमाची करणी, गेले विसरून. बाबासाहेबांबद्दल अपशब्द आम्ही ऐकून घेऊ शकत नाही, कोणी असो. का की बैमान तुम्ही आहात, बैमान आम्ही नाही.
अरे बाबासाहेबांनी हा देश सजवला. एक शेर आठवला मला, माझ्या भीमाची घटना पाक आहे. माझ्या भीमाची घटना पाक आहे म्हणून विषमतेला धाक आहे. अरे घटना बदला म्हणता तुम्ही चांडाळांनो, माझ्या भीमाची घटना या भारताचे नाक आहे, या भारताचे नाक आहे. मग करती फुकटची हे घर भरणी. माझे गुरु सागर पवार म्हणतात की आसरा जीवास होता माझा भीमराव, माझ्या भाकरीचा घास आहे माझा भीमराव. आसरा जीवात आहे माझा भीमराव, माझ्या भाकरीचा घास आहे माझा भीमराव. महाराचे गाव होते शिवेच्या पल्याड, पण आज जगाचा प्रवास आहे माझा भीमराव. इथे लादली गुलाबाची बाग, इथे लादली गुलाबाची बाग, तो ज्ञानाचा सुवास आहे माझा भीमराव. अरे शिकून दिला होता आम्हा संस्कृत विषय, शिकून दिला होता आम्हा संस्कृत विषय, पण भारतीय विकास आहे माझा भीमराव. गुणी लेखती सासरी दरी, गुणी लेखती सासरी दरी, पण माहेराची आस आहे माझा भीमराव. अरे कापताच आमच्या या नसा बोलल्या, कापताच आमच्या या नसा बोलल्या. अरे हाड रक्त मास आहे माझा भीमराव. अरे प्राण वाचला जरी सागर तुझा, पण आमच्या जीवनाचा श्वास आहे माझा भीमराव, आमच्या जीवनाचा श्वास आहे. करती फुकटची हे घर भरणी, करती फुकटची हे घर भरणी. गेले विसरून भीमाची करणी, गेले विसरून भीमाची करणी, गेले विसरून भीमाची करणी, गेले विसरून भीमाची करणी. बुद्ध भीमाच्या येईना चरणी, बुद्ध भीमाच्या येईना चरणी. करती वरवरची मन धरणी, करती वरवरची मन धरणी, करती वरवरची मन धरणी. अरे उपकार केले बैमान झाले, हे उपकार केले बैमान झाले. तुम्ही पाणीही त्यांचं पिऊ नका, उपकार केले बैमान झाले, तुम्ही पाणीही त्यांचं पिऊ नका. अहो संगतीला असे आपल्यात काही लोक आहेत रोटीसाठी, बोटीसाठी, थोड्याशा चपटीसाठी. अरे बाबासाहेबांनी दिलेला मताचा अधिकार विकणारे काही हरामखोर असे लोक आहेत. यामुळे बाबासाहेबांची चळवळीला थोडासा धोका निर्माण झालेला आहे. पण जे प्रामाणिक आहेत, माझे गुरु चेतनुदास म्हणतात, माना 100 में 90 बेईमान, 10 तो सच्चे हैं. माना 100 में 90 बेईमान, 10 तो सच्चे हैं. अधिकतर गुनेगार है मगर, अधिकतर गुनेगार है मगर कुछ तो अच्छे हैं. अरे जितने भी अच्छे हैं याद रखो चेतन, वही तो असली मेरे भीमराज के बच्चे हैं, वही असली मेरे भीमराज के बच्चे हैं. असे लोक बाबासाहेबांच्या चळवळीला घातक म्हणून म्हणायचं. अरे नाव भीमाचं घेऊन भरलं, अरे नाव भीमाचं घेऊन भरलं घर या चोरांनी, नाव भीमाचं घेऊन भरलं घर या चोरांनी. अहो समाज लुटून खाल्ला, हा समाज लुटून खाल्ला काही हरामखोरांनी, हा समाज लुटून खाल्ला काही हरामखोरांनी. अहो समाज लुटून म्हणून
उपकार केले पैमान झाले, तुम्ही पाणीही त्यांचं पिऊ नका. माय माऊल्यांना सांगणं आहे, लक्ष द्या. असे जे लोक आहेत, या लोकांमुळे बाबासाहेबांच्या चळवळीला धोका निर्माण झाला. पण असे लोक आहेत, अशात काही माय माऊल्या सुद्धा आहेत. माफ करा, अशात काही माय माऊल्या आहेत ज्या वरवर जय भीम करतात, वरवर जय भीम करतात. सकाळी भेटलं जय भीम, दुपारी भेटलं जय भीम, घरी भेटायला गेलं समोरच बाबासाहेब आणि भगवान बुद्धाचा मोठा फोटो, जय भीम. पण रात्रीचे 12 वाजले, दाराची कडी लावली, फोटो पलटी. इकडे आणि दुसरीकडे जसे लोक आहेत तशाच काही माय माऊल्या वरवर जय भीम करणारा. सकाळी भेटला, दुपारी भेटलं जय भीम, घरी भेटायला गेलं समोर बाबासाहेब भगवान बुद्धाचा फोटो. रात्रीचे 12 वाजले, दाराची कडी लावली, फोटो पलटी. इकडं आणि इकडं फोटो पलटी केले की वरवर जय भीम करणाऱ्या या ढोंगीबाईचा रात्री 12 वाजता खेळ सुरू होतो कसा. अशा काही माय माऊल्या सुद्धा आहेत. रात्रीचे 12 वाजले, या ढोंगीबाईचा खेळ सुरू. नवरा बिचारा दमून थकून झोपलेला. नवरा उठून बघतो, विचारला आता चांगली होती, आता काय झालं? आता चांगली होती, आता काय झालं? बाई तर चालू. नवरा उठतो, नवरा बघतो, जवळ जातो, म्हणतो आई काय झालं? गधीचा बच्चा आईला आई बापाला बाप म्हणत नाही, आई बापाला बालकनीत, आईला आई बापाला बाप म्हणत नाही. आणि बायकोच्या अंगात आलं, तिला म्हणतो आई काय झालं? गधीचा बच्चा. बायको म्हणते रातचे 12 वाजलेत, बायकोच्या अंगात आलं, तिला म्हणतो आई काय झालं? बायको म्हणते चल बाजूला सरक, बाजूला सरक, मला हात लावू नको. बघा अंगात आलेले बाई, रातचे 12 वाजलेत, नवऱ्याला म्हणते मला हात लावू नको, मग का बाजूवाला येईल? पण अंगात येणारा बायालय भयान. कुणाची निंदा टीका करत नाही. माझं बोललेलं खोटं ठरेल तर ते खरं करून दाखवावं कोणीतरी. इथल्या इथं मी 50,000 देईल, कोणीतरी यावं जे खरं आहे ते सांगतो. तर नवरा बघतो, बायको म्हणते मला हात लावू नको. नवरा म्हणतो आई काय झालं, काही चुकलं का? नवरा म्हणतो आई काय झालं, काही चुकलं का? बायको म्हणते किती दिवस झाले माझ्या झाडाला म्हणे दर्शनाला आणलं नाही गडावर. नवरा म्हणतो आई लय तंगी चालू आहे ग, आई लय तंगी चालू आहे. बाई म्हणतो तू तिकडं तुझी आई. बघा अंगात आलेली बाई. नवऱ्याला म्हणते तू तिकडं तुझी आई, पण माझ्या झाडाला दर्शनाला घेऊन ये. बिचारा इकडं तिकडं बघतो. आमचा उदार मनाचा भारत सोनवणे भाऊ कडून घेतो व्याजाने पैसे. भारत भाऊला म्हणतो मी नागपूर चाललो म्हणे दीक्षाभूमी. खोटं बोलतो झाला गदीचा बच्चा, बायकोला आई म्हणणारा. भारत भाऊ कडून उसने पैसे घेतो आणि चालला बायकोला घेऊन गडावर. बायको पुढं आणि हा गदीचा बच्चा माग. बायकोचा पुढं चालू असतं. नवरा म्हणतो इचायला घरी तर लय जोरात होत,
इथं काय एवढं हळूहळू असं तर नाही अर्ध सोबत आलं ना अर्ध घरी राहिलं. असं तर नाही अर्ध सोबत आलं अर्ध घरी राहिलं. नवरा बायकोला म्हणतो आई जोरात या, आई जोरात या. बायको म्हणते मला वाजा, मला वाजा पाहिजे. हल्लीच्या अंगात येणाऱ्या बाया लय बनलेल्या. अंगात येणं हा एक मानसिक रोग आहे. जर खरं आहे तर डॉक्टर, वकील, इंजिनियर, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, कलेक्टर बायांच्या अंगात येतं का? तर डॉक्टरच्या अंगात आलं असतं, गोळ्या दवा इंजेक्शन नसती दिली, पेशंट गेलं हातापाचा निंबू लगेच काढलं असतं इंजेक्शन. हे खोकल्याचं इंजेक्शन नसतं, इंजेक्शन नसतं दिलं, खोकल्याचाही निंबूच काढला असता. तर अंगात येणं खरं आहे तर सीमेवर करोडो रुपये खर्च होतात देशाच्या रक्षणासाठी. सगळी फौज सरकारनं हटवली असती, अंगात येणाऱ्या बाया उभ्या केल्या असत्या आणि इकडनं निंबू तिकडं तिकडनं इकडं. अंगात येणाऱ्या हल्लीच्या बाया तुम्हाला सांगतो, एखादं गाणं ती म्हणते मला वाजा पाहिजे. जर असं हळूहळू वाजलं तर हल्लीच्या बाया बघा असं हळूहळू वाजलं की अशा घुमतात. पण एखादं आनंद शिंदेचं गाणं असलं, अरे डोकं फिरलं यार. मी एक घटना सांगतो आमच्या इथली. भिकाऱ्यांची युनियन, नेत्यांची युनियन, गायक लोकांची युनियन, भरपूर युनियन बघितल्या. आमच्या इथं अंगात येणाऱ्या बायांची युनियन आहे. 10-15 बाया दुपारी गोळा होत्यात. गेला कामावर गेला. एका बाईचा मोठा रूम आहे, मस्त हॉल आहे, त्यामध्ये मोठा आरसा लावलाय. सगळ्या अंगात येणाऱ्या बाया तिथं गोळा होतात दुपारी आणि गाणं लावलं की सगळ्या त्या आरशासमोर आरशासमोर सगळ्या गोळा होऊन मेकअप करतात. आणि तू कशी दिसते, मी कशी दिसते, तू कशी दिसते, मी कशी दिसते. तुम्ही म्हणाल हे मला कसं माहित? हे सोंग ढोंग बघायला मला खूप आवडायचं. मला जाऊ द्या, आतली गोष्ट पण मी बघितलं. दुसरी गोष्ट, एक बाई अशी बघितली मी, 8-8, 10-10 दिवस आंघोळ नाही हो. अरे वा, अंगात येतं तिच्या, पण तो पण देव. 8-10 दिवस आता बाई जवळ उभं राहिलं असं वाटतंय. ती बाई दुकानावर गेली काही घ्यायला. भैया 10 रुपये की शक्कल दे. लगेच सुरू तिच्या अंगात देव. 8 दिवस आंघोळ नाही. नवल वाटत. एका बाईच्या असंच अंगात आलं, जोरात घुमायला लागली. गर्दी गोळा झाली, लोक गोळा झाली. लोक विचारायला लागले, माय मावल्या काय ग आता बरी होती काय एवढ्याला लागली? एवढ्यात नाही माझ्या अंगात आलं म्हणे. काय आलं तुझ्या अंगात? म्हणे माझ्या अंगात देवी आली. देवी आली? कोणती देवी आली? म्हणे माझ्या अंगात माता पार्वती आली. लागली घुमायला. तेवढ्यात गर्दीमधून माझं असं हे बिंदास लेकरू हा मस्त बघतच होता बाईकडं. याने बघितलं बाईच्या अंगात माता पार्वती आली. इकडं थोड्या वेळात यानं पण घुमायला सुरुवात केली. घुमत घुमत त्या बाईजवळ गेला. गर्दीमधून बाईजवळ गेला. जशी त्या बाईला धरली आणि खाली पाडली. जशी खाली पाडली तसा
लोकांनी वरनं फटके द्यायला सुरुवात केली. कोण लाता मारतय, कोण बुक्का मारतय. अरे काय करतोय, सोड सोड सोड. हा बोंबलायला लागला, मला मारू नका, मला कामू मारता, मला मारू नका. मूर्खा, बिन आकल्या त्या बाईला खाली पाडतो. हे काय करतोय, अक्कल नाही म्हणे मला कामू मारता. नाही मला मारू नका. का मारू नको, हे काय करतो. हे मी नाही करत ना, शपथ मी नाही करत. खाली पाडून त्या बाईच्या मुखे येतो आणि म्हणतो मी नाही करत मी नाही करत, मला मारू नका. मग कोण करतो. हिच्या अंगात पार्वती आली ना, हिच्या अंगात पार्वती आली. लई दिवस झालं माझी भेट नाही झाली. माझ्या अंगात महादेव आलाय म्हणे, मी भेट घेतोय ना पार्वतीची. त्या बाईच्या परत कधी अंगात आलं नाही. तो माणूस दिसला, तो महादेव दिसला की ती बाई पळायची. महादेव कुठं रस्त्यात दिसला की बाई पळायची. तिचं अंगात येणंच बंद झालं. हे असे पुरावे आहेत. म्हणून अशा बाया अंगात येणं जर खरं आहे. नवऱ्याला म्हणते मला वाजा पाहिजे. वाजा कशाला पाहिजे. नवरा म्हणतो आई इथं मी वाजा आणू कुठून, या डोंगरामध्ये. नवरा इकडे बघतो तिकडे बघतो, तर तिथं आमचा हा विनोद भाऊ ढोलकवाला तिथं गिरायकाची वाट बघत उभा होता. नवरा जातो, म्हणतो ढोलकी आला भाऊ, माझ्या बायकोला कसं तरी होतंय, वाजवायला येतो. विनोद म्हणतो माझा तो धंदा ते, पण पैसे घेईन, फुकट नाही. नवरा पुढं विनोद माग, बाईचं तिकडं घुमणं चालू. नवऱ्याला म्हणते नवरा म्हणतो ही बाई म्हणते विनोदला म्हणते माझा विनोद म्हणतो तर विनोद भाऊला म्हणते वाजायला लावते. विनोद म्हणतो मी वाजू शकत नाही, माझा धंदा आहे, पैसे. विनोद म्हणतो मी पैसे घेईन तवा वाजन. तवा ही अंगात आलेली बाई म्हणते तू किती रगेशील, तू किती रगेशील. विनोद म्हणतो मी 400 घेईन, मी 400 घेईन. ही अंगात येणारी बाई काय म्हणते मी 200 देईन. तर जर अंगात येणं खरं आहे तर त्या बाईनं नुसता असा हात वर केला की नोटांचा पाऊस झाला पाहिजे. पण ती कंदुशी करते. तो म्हणतो मी 400 घेईन, ही म्हणते 200 देईन. अंगात येणं जर खरं आहे, मी माझ्या माय माऊल्यांना विचारतो, जर आपल्या आजूबाजूला ताळीत बाजारात कुणाच्या बाईच्या अंगात येत असेल तर खरं आहे का खोटं बघायचं असेल. जास्त खर्चाचं काम नाही, आपण गरीब लोक आहोत. एक छोटीशी सुई घ्यायची आणि हळूच गर्दीतून जायचं. आमचे लॉर्ड बुद्धवाले भाऊ खूप हसतायत, मजा घेतायत, कारण ही गरज आहे. आम्हाला बाबासाहेबांनी विज्ञानावर आधारित भगवान बुद्धाचा धम्म दिला, ज्यामध्ये चमत्कार नाही, निंबू नाही, धागा नाही, करदोडा नाही, उतारा नाही, पोतारा नाही, काहीच नाही. आणि जो धम्म जगाच्या पाठीवर उभा आहे असा धम्म आम्हाला दिला, मानवतेवर आधारित धम्म दिला. तर ती छोटीशी सुई घ्या, बाईच्या अंगात येत असेल हळूच गर्दीतून जा आणि सुई कुठं मारायची जागा सांगायची गरज नाही. आपण खूप हुशार आहोत. जर सुई हळूच आणि नंतर बघा त्या बाईच्या अंगात येणं खरं आहे की खोटं तुम्हाला माहित पडेल. खरं असेल तर अशा हजारो सुया टोचा तरी तिला काहीच नको झालं पाहिजे. खोटं असेल तर एका सुईवर ती ठिकाणावर येईल. पण बाई जर बारीक असेल, पातळ असेल तर एक सुई भारी आहे. पण बाई जर तब्येतीला असेल तर तुमच्या सुईचा असर होणार नाही. मग काय घ्यायची? दामन. भाऊ हुशार आहे माझा, हेच काम करतो वाटतं कॅमेरा. मग दामन घ्या आणि मग बघा त्या बाईची हालत.
पण अंगात आल्यानंतर बाईला आब्रूचं ध्यान राहत नाही. इकडचा कपडा इकडं, इकडचा कपडा तिकडं, केस मोकळे, अशी दिसते जशी काय जुन्या पिक्चरची हेलन. आणि तिथं मग हौशे नवशे गवशे. त्याच्यामध्ये एक आमचा या भाऊ गोरख भाऊ, आमचा हा गोरख भाऊ लग्न झालेलं नसलं तर ते बघून लय टेन्शन. तो बाईचा अवतार, कपडा इकडं तिकडं झाल्यावर तिला कसली होश राहत नाही. ज्या बाईनं अब्रूसाठी जीव द्यावा, अंगात आल्यानंतर तिचा तो अवतार बघून असे हे बघा अनिल कपूर डुप्लिकेट. नुसतं त्या बाईकडे नुसता टक लावून. बाईच्या पण लक्षात येतं त्याला पोरग नुसतं टक लावतंय. पोरग तर लय सुंदर आहे जसं काय अनिल कपूर. बाई बघते हिच्या आईला, पोरग तर भारी आहे. आमच्या भाऊनं पण बघितलं गोरखनं इकडं तिकडं. बाई पण बघते गोरखकडं, गोरख बघतो बाईकडं. नवरा तर भोंदू. बाईनं घेतला चान्स, पोरग तर लय भारी, लय भारी म्हणे. बाईनं इकडं बघितलं तिकडं बघितलं, आहा 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 करता गोरखला आहा आहा आहा. गोरखला पण लक्षात आलं आहा 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 म्हणजे काय. गोरखनं पण आहा 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 बघितलं आणि दिला तिला हळूच डोळा मारून. बाईला दिला हळूच डोळा मारून. बाईला पण तेच पाहिजे होतं. नवरा भोंदू, गदिता बच्चा, आई म्हणणारा, हातपाय दाब्या. गोरखनं इकडं तिकडं बघितलं, दिला बाईला हळूच डोळा मारून. बाईला पण तेच पाहिजे होतं. बाईनं दिला त्याला हळूच डोळा मारून. आता लाईन क्लिअर झाली. आता बोलायचं कसं. नवऱ्याला म्हणते बाजूला हो. नवरा म्हणतो आई काय झालं, काय झालं. तो म्हणे तो बघ म्हणे कोण आला. आई कोण आला. अरे तो बघ ना म्हणे कोण आला. लाईन क्लिअर झाली. आता गोरखशी बोलायचं कसं. नवऱ्याला म्हणते बाजूला हो. नवरा म्हणतो आई काय झालं, काय झालं. तो बघ कोण आला. म्हणे कोण आला. माझा सेवक आला, माझा सेवक आला, माझा सेवक आला, माझा सेवक आला. न इकडं येऊ दे त्याला, इकडं येऊ दे त्याला, इकडं येऊ दे त्याला. गोरख म्हणतो काय बाई बनलेली आहे साली, काय चॅप्टर आहे. नवऱ्याला काय शेंडी लावते आणि मला जवळ बोलवते आणि नवऱ्याला शेंडी लावते. माझा सेवक आला म्हणे इकडे येऊ दे त्याला. गोरखला बी तेच पाहिजे होतं. अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित. गोरखने एक पाय टाकायचा, दोन दोन पाय टाकून बेडकासारखे उड्या मारत 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 कसा तरी बाईजवळ पोहोचतो. बाईजवळ पोहोचतो. बाई नवऱ्याला म्हणते म्हणे बाजूला हो. नवऱ्याला म्हणते बाजूला हो. आई काय झालं, काय झालं. माझ्या सेवकाला मला कान मंत्र द्यायचा आहे म्हणे. माझ्या सेवकाला मला कान मंत्र द्यायचा आहे. गोरखला बाई जवळ घेते. जवळ घेतल्यावर त्याच्या कानामध्ये गोरखला जवळ घेते आणि त्याच्या कानात मंत्र सांगते. बांधवांनो, माझ्या माय मावल्यांनो लक्ष द्या. माझा गोरख जो होता तो धम्माच्या मार्गाने चालणारा होता. फुले शाहू आंबेडकर छत्रपतींच्या विचारांना मानणारा होता. माणुसकीने जीवन जगणारा होता. त्याने ते बघितलं, त्याला वाईट वाटलं. तो मला भेटला. मला म्हणतो बागुल साहब दुनिया झुकती है बोले झुकाने वाला चाहिए. म्हटलं काय झालं. म्हणे त्या बाईनं, त्या भोंदूबाईनं नवऱ्याला बनवलं. स्वतःच्या संस्काराला बनवलं, कुळाला बनवलं, देशाच्या संस्कृतीला बनवलं. म्हटलं काय झालं रे बाबा. म्हणे त्या बाईनं जो मला कान मंत्र दिला फार वाईट मंत्र दिला. म्हटलं असं तुला काय मंत्र दिला. म्हणे तिने जो मला मंत्र दिला तो असा मंत्र होता. मी म्हटलं तो मंत्र कसा होता. तो मला म्हणतो बागुल साहेब तो मंत्र असा होता. मी म्हटलं कसा होता. तो मंत्र असा होता, मला उद्याला भेट दो, मला उद्याला भेट दो, मला उद्याला भेट दो, मला उद्याला भेट दो. मागच्या गल्लीत भेट दो, मागच्या गल्लीत भेट दो, मागच्या गल्लीत भेट दो. पण तू एकटा भेट दो, पण तू एकटा भेट दो. अरे दगड़ धोंडे पूजते रहते. जिसने भगवान की भक्ति की वो जोगन बनी या तो पुजारन बनी. जिसने भगवान की भक्ति की
वो जोगन बनी या तो पुजारन बनी, मगर जिसने भीम विचारों की भक्ति की, वकील बनी, डॉक्टर बनी, इंजीनियर बनी, कलेक्टर बनी, बहन मायावती जैसी मुख्यमंत्री बनी, तो प्रतिभा ताई पाटील जैसी राष्ट्रपती बनी. म्हणून म्हणायचं, आव दगड धोंडे पूजित राहते आणि जाई नाही खुळ. अरे संसाराचं झालं वाटुळ अंधश्रद्धेच्या मुळ. हे संसाराचं झालं वाटुळ अंधश्रद्धेच्या मुळ. अरे संसाराचं झालं वाटुळ अंधश्रद्धेच्या मुळ. अरे संसाराचं झालं वाटुळ अंधश्रद्धेच्या मुळ. अरे संसाराचं झालं वाटुळ अंधश्रद्धेच्या मुळ. कशाची नसते हिला सुदबुद कशाची नसते, हिला सुदबुद कशाची नसते. दिवसा राती ही घुमत बसते, दिवसा रात्री ही घुमत फिरते, दिवसा रात्री ही घुमत फिरते, रात्री घुमत. हिच्या अंगात आल्यावर, हिच्या अंगात आल्यावर लय विचित्र बया ही दिसते. विचित्र बया ही दिसते, लय विचित्र बया ही दिसते, लय विचित्र बया ही दिसते. अरे ज्योती लावते अंगारा धावते, ए ज्योती धावते अंगारा लावते. म्हणे इडा पिडा दुर्पळ, म्हणे इडा पिडा दुर्पळ. अरे संसाराचं झालं वाटुळ अंधश्रद्धेच्या मुळ. 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 निंबू नारळ हातात घेते, निंबू नारळ हातात घेते, मग उतारा करून देते. उतार करून देते, मग उतार करून देते, मग उतार करून देते. त्या उतार्याच्या बदल्यात, त्या उतार्याच्या बदल्यात रोख 101 ही घेते. 101 ही घेते, रोख 101 ही घेते, रोख 101 ही घेते. अरे सकाळ संध्याकाळ करते छुछा, सकाळ संध्याकाळ करते छुछा. बदनाम केलंय कुळ, हिनं बदनाम केलंय कुळ. म्हणून अव सकाळ संध्याकाळ करते छुछा आणि हिनं बदनाम केलंय कुळ. अरे संसाराचं झालं वाटुळ अंधश्रद्धेच्या. संसाराचं झालं वाटुळ